हॅलो एव्हरीवन, मी सचिन शंकर भालेकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय माय केमिस्ट्री या युट्यूब चॅनलवर. आपण पाहतोय 12th स्टँडर्डचा इलेक्ट्रोकेमिस्ट्री हा पार्ट. आज आपण ह्या पार्ट मध्ये आपल्याला काय पाहायचं आहे तर आपल्याला पाहायचं आहे मोलार कंडक्टिव्हिटी. आपण याच्या अगोदरच्या पार्ट मध्ये काय काय पाहिलं तर याच्या अगोदरच्या पार्ट मध्ये आपण पाहिलं की रेजिस्टन्स म्हणजे कुणाला म्हणायचं, त्यानंतर कंडक्टिव्हिटी कुणाला म्हणायचं, रेजिस्टिव्हिटी कुणाला म्हणायचं, वेगवेगळे असे बेसिक कन्सेप्ट आपण पाहिलं. आज आपल्याला हा नवीन कन्सेप्ट पाहायचा आहे की बाबा मोलार कंडक्टिव्हिटी म्हणजे काय. आपल्या जवळ कंडक्टिव्हिटी आहे, आपल्याला ती कंडक्टिव्हिटी कॅल्क्युलेट करता येते. कंडक्टिव्हिटी कशाने डिनोट करतो आपण तर कप्पाने डिनोट करतो. मग हा मोलार कंडक्टिव्हिटी आहे तरी काय, नेमकं कशामुळे दिलं, काय गरज काय पडली मोलार कंडक्टिव्हिटी काढण्याची सोल्युशनच्या, नेमकं काय काय नेमकं कशा पाहिजे, असे वेगवेगळे प्रश्न तुमच्या मनात आले असतील. ठीक आहे, मग आपल्याला हा मोलार कंडक्टिव्हिटी आज नवीन टॉपिक शिकायचा आहे. मी याच्या अगोदर सांगितलं होतं की हा मोलार कंडक्टिव्हिटी की आपण 10th क्लास पर्यंत रेजिस्टन्स असेल, त्यानंतर कंडक्टन्स असेल, रेजिस्टिव्हिटी असेल, कंडक्टिव्हिटी असेल, हे सगळं पाहिलेलं आहे. बट आता आपल्याला 12th स्टँडर्ड मध्ये मोलार कंडक्टिव्हिटी हा नवीन पॉइंट आपल्याला शिकायचा आहे. बघा बाबा, काय गरज काय पडली असेल या मोलार कंडक्टिव्हिटीची. बघा इकडं आपल्याला माहित आहे की म्हणजे सपोज मी काय घेतलं, इलेक्ट्रोलायटिक सेल किंवा मेटॅलिक कंडक्टर घेतला. ठीक आहे, म्हणजे मेटॅलिक कंडक्टर किंवा इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर मी घेतला. या दोन्ही मध्ये मी डिफरन्शिएशन करताना त्याच्यामध्ये कंडक्टिव्हिटीचंही डिफरन्शिएशन केलं, कंडक्टन्सही डिफरन्शिएशन केलं, रेजिस्टिव्हिटीचंही डिफरन्शिएशन केलं आणि रेजिस्टन्सचंही डिफरन्शिएशन केलं. मी त्या टायमिंगला मी काय करतो, जर मेटॅलिक कंडक्टर मध्ये बघितलं की मी अख्ख्या वायरचा कंडक्टन्स काढतो आणि त्या वायरचा 1 सेंटीमीटर, काय म्हणतोय मी 1 सेंटीमीटर, म्हणजे त्या वायरचा मी एक क्यूब घेतला, म्हणजे स्मॉल असा पीस घेतला. त्या पीस मधले त्याची लेंथ 1 सेंटीमीटर आणि एरिया क्रॉस सेक्शन 1 सेंटीमीटर घेतला. तेवढ्याशा वायर मध्ये म्हणजे 1 सेंटीमीटर एका स्पीस मध्ये जेवढा काही कंडक्टन्स असतो त्या कंडक्टन्सला काय म्हणायचं, कंडक्टिव्हिटी म्हणायचं. आणि इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये जर मी पाहिलं तर त्या इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये मी काय पाहिलं की माझ्याकडे इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये काय आहे, 2 रॉड आहेत, मध्ये इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन आहे. मग त्या 2 रॉड मधला अंतर किती असलं पाहिजे, 1 सेंटीमीटर असलं पाहिजे. आणि त्या रॉडचा मी काय घेतला, एक कट ऑफ पीस घेतला, म्हणजे 1 सेंटीमीटर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन असलेला काय घेतला, मी एक पीस घेतला, म्हणजे त्याचा एक मी असा क्यूब तयार केला. आणि त्या क्यूब मध्ये असणारा जो काही कंडक्टन्स, त्या कंडक्टन्सला काय म्हणायचं म्हणून मी सांगितलं होतं, तर त्या कंडक्टन्सला म्हणायचं कप्पा, म्हणजेच काय कंडक्टिव्हिटी. मग मला असा प्रश्न पडतो की बाबा कंडक्टिव्हिटी मला काढता येते, इकडची पण काढता येते, म्हणजे मेटॅलिक कंडक्टर मधली पण काढता येते, इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर मधली पण काढता येते. मग अजून हे मोलार कंडक्टिव्हिटी कशासाठी, काय गरज काय पडली असेल मोलार कंडक्टिव्हिटी. तर बघा मग काय झालं असेल, काय नेमकं हे सायंटिस्ट आपल्याला काय काय पण उगाच नवीन नवीन कशा पाहिजे दिलं जातं. आता काय आलेला प्रश्नाला आपल्याला तर उत्तर द्यावं लागणार आहे. नेमकं काय आहे, आता स्टडी तर करावं लागणार आहे. नवीन नवीन हे काय आपल्याला उगाच ताण द्यायला बसलेत काय डोक्याला, नाही ताण द्यायला बसले नाही ते सायंटिस्ट. ठीक आहे, तर आपल्याला हे करावं लागणार आहे, कारण ह्याच्या मागं काहीतरी कारण असणार आहे. मोलार कंडक्टिव्हिटी हा नवीन कन्सेप्ट आलाय, म्हणजे ह्याच्या मागं त्यांनी काहीतरी नवीन काहीतरी सांगितलेलं असणार आहे, वेगळं असणार आहे. आपल्याकडे मग कंडक्टिव्हिटी ही काढता येते, कंडक्टन्स पण त्या वायरचा आपल्याला काढता येतो इलेक्ट्रोलायटिक सेलचा, पण हे काहीतरी नवीन असणार आहे, तेच आपल्याला आज शिकायचं आहे. तर बघूया मग मोलार कंडक्टिव्हिटी. बघा मला काय वाटतं माहित आहे का, त्या सायंटिस्टनी विचार काय केला असेल. सपोज म्हणणं आहे आपलं बरोबर आहे, कंडक्टिव्हिटी असताना मोलार कंडक्टिव्हिटीची गरज का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तरी त्यांनाही तसंच वाटलं असेल, त्यांनी एक एक्सपेरिमेंट करून बघितलं असेल, असं मला वाटतं, ते मी तुम्हाला शेअर करतोय. ठीक आहे, बघा इकडं काय झालं असेल की त्यांनी 2 सेल घेतले असलेल्या, ठीक आहे, 2 इलेक्ट्रोलायटिक सेल घेतले असलेल्या. बघा इकडं 2 इलेक्ट्रोलायटिक सेल घेतले असलेल्या, त्या 2 इलेक्ट्रोलायटिक सेल, ठीक आहे, दोन्हीही सेम इलेक्ट्रोलायटिक सेल आहे त्या. बघा इकडे दोन्हीही सेम, दोघांकडे दोन्हीकडे काय सिलेंडर आहे, दोघांमध्ये सेम इलेक्ट्रोड टाकलेला आहे. ठीक आहे, दोघांमध्ये सेम इलेक्ट्रोड आहेत. इकडेही हा एनोड तुमचा
हा इकडचा तुमचा कॅथोड, याला काय केलं मी बॅटरीनं जॉईन केलं, ठीक आहे, लाईटनं जॉईन केलं. इकडेही काय केलं मी सेम इलेक्ट्रोड घेतले, सेम इलेक्ट्रोड घेतल्यानंतर यालाही सेम मी काय केलं, सेल काय केलं, यालाही जॉईन केलं. दोघांकडेही मी बॅटरी जॉईन केलेली आहे आणि दोघांमध्येही बघा इकडं दोन काय घेतल्यात मी, एक ए नावाची सेल घेतली, एक बी नावाची सेल घेतली, ठीक आहे. दोन्ही इलेक्ट्रोलायटिक सेल घेतलेले आहेत मी. आता दोन्ही रॉड मधलं ए कडे जे काय आहे इलेक्ट्रोड, त्या दोन्ही इलेक्ट्रोड मधलं जे अंतर आहे त्या अंतर मधले दोन्ही इलेक्ट्रोडचं अंतर मी 1 सेंटीमीटरच ठेवलं आणि याच्याकडेही बघितलं, याच्यामध्येही 1 सेंटीमीटर ही अंतर सोडलं. म्हणजे बी ही इलेक्ट्रोलायटिक सेल जी आहे त्याच्यामधलं ही दोन्ही रॉड मधलं अंतर हे 1 सेंटीमीटर असणार आहे आणि ए मधल्या इलेक्ट्रोलायटिक सेलचं अंतर ही 1 सेंटीमीटर असणार आहे. आता त्या सायंटिस्टनं केलं काय असणार आहे तर बघा, दोघांमध्ये पण सेम इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन, काय म्हणतो मी, सेम इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन, ठीक, सोल्युशन. इकडेही सेम इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन, तेच इलेक्ट्रोलायटिक. कशाचं इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन घेतलं तर इथं आपण NaCl चं इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन घेतलं, ठीक आहे. हे इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन मी इथं दोघांमध्येही ए लाही सेम दिलं असणार आहे त्यांनी आणि यालाही सेम दिलं असणार आहे. बघा त्या सायंटिस्टनं काय एक्सपेरिमेंट केला असेल मी ते सांगतोय तुम्हाला, ठीक आहे. बघा ए नावाच्या सायंटिस्टनंही सेम इलेक्ट्रोलायटिक सेल घेतली, तीच सेल बी नावाच्या सायंटिस्टनंही घेतली, ठीक आहे. मग याही सेल मध्ये सेम इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन घेतलं, याही सेल मध्ये सेम इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन घेतलं. ह्या मधला जो इलेक्ट्रोड आहे त्यामधलं जे अंतर 1 सेंटीमीटरच आहे, यामधलं पण अंतर 1 सेंटीमीटरच आहे. सगळं काही सेम घेतलेलं आहे बघा इकडं. त्यानंतर ह्याच्यामधला म्हणजे ह्या इलेक्ट्रोडचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, काय म्हणतोय मी, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन सध्या काय घेतला, 1 सेंटीमीटरच घेतला, 1 सेंटीमीटर स्क्वेअरच घेतला. म्हणजे काय तर बघा इकडं ह्यांनी ए नावाच्या सायंटिस्टनं आणि बी नावाच्याही सायंटिस्टनं 2 सेल घेतल्या होत्या. त्या सेल मधल्या दोघांमधल्या जे इलेक्ट्रोड होते त्या दोघांमधल्या इलेक्ट्रोडची जी लेंथ होती मधली ती 1 सेंटीमीटरच होती आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन पण 1 सेंटीमीटर स्क्वेअरच होता, ठीक आहे. दोघांमध्ये सेम आहे. त्याचबरोबर अजून काय सेम आहे, दोघांमध्ये पण इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन काय सेमच आहे. इकडं पण इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन हे NaClच आहे, इकडं पण इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन हे NaCl च सोल्युशन आहे, ठीक आहे. मग आता दोघांकडे सेम आहे. मग त्यांचा मेन जो कोण आला PhD चा शिक्षक असणारा, म्हणजे दोन्ही सायंटिस्ट जे PhD करत असतील त्याच्यातला मेन आला आणि त्या मेन सायंटिस्टनं त्यांना एक प्रश्न केला, बाबा तुम्ही ह्या 2 सेल तर मी तुम्हाला दिलेत, ठीक आहे, एक्सपेरिमेंट करायला मी तुम्हाला 2 सेल दिलेले आहेत. मग काय करा तर या दोन्ही सेलची मला कंडक्टिव्हिटी काढून दाखवा. काय सांगितलं त्यांनी, या दोन्ही सेलची मला कंडक्टिव्हिटी काढून दाखवा, कप्पा काढून दाखवा. मग ए नावाच्या सायंटिस्टनं ही तीच सेल घेतली होती, बी नावाच्या सायंटिस्टनं ही तीच सेल घेतलेली आहे. दोघांमध्ये एनोड कॅथोड सगळे सेम आहेत, सगळेच, ठीक आहे. बघा इकडं आता दोघांमध्ये पण सगळं सेम आहे, मधला अंतर सेम आहे दोन्ही इलेक्ट्रोडचा. त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन पण 1 सेंटीमीटर, याचा पण 1 सेंटीमीटर आहे, याचा पण 1 सेंटीमीटर आहे. आणि याला सांगितलं काय तर तुम्ही काय करा, दोघांचीही कंडक्टिव्हिटी मेजर करा आणि मला सांगा. आता बघा दोन्ही सेलचं मेजरमेंट सेम आहे, ठीक आहे, दोन्ही सेलचं मेजरमेंट सगळं सेम आहे. मग काय केलं, दोघांनीही एक्सपेरिमेंट चालू केला. ए नावाच्या सायंटिस्टनं पण एक्सपेरिमेंट चालू केला आणि बी नावाच्या पण सायंटिस्टनं काय केला, एक्सपेरिमेंट चालू केला. मग एक्सपेरिमेंट चालू केल्यानंतर बघा इकडं त्यांना लक्षात काय आलं, बघा इकडं मग ह्यांनी काय केलं, K इक्वल टू कंडक्टिव्हिटी इक्वल टू फॉर्म्युला काय, बघा इकडं कंडक्टिव्हिटी ए च्या सायंटिस्टने एक्सपेरिमेंट केलेला, कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू कंडक्टन्स इनटू लेंथ अपॉन ए. ज्यावेळेस चालू केलं त्यावेळेस त्यानं कंडक्टिव्हिटी काढायला चालू केली. त्यावेळेस कंडक्टिव्हिटीचा फॉर्म्युला काय आहे, कंडक्टन्स इनटू लेंथ अपॉन ए. तसंच बी नावाच्याही सायंटिस्टनं काय केलं, एक्सपेरिमेंट स्टार्ट केला आणि त्यानंही काय केलं, कंडक्टिव्हिटी काढायला सुरुवात केली. त्यानंही काय केलं की कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू कंडक्टन्स इनटू लेंथ अपॉन ए.
मग आता आपल्याला माहित आहे की त्याची लेंथ काय आहे 1 सेंटीमीटर आहे, याचा एरिया क्रॉस सेक्शन 1 सेंटीमीटर आहे, याचा पण एरिया क्रॉस सेक्शन 1 सेंटीमीटर आहे आणि लेंथ पण काय आहे 1 सेंटीमीटर आहे. परंतु काय म्हणतोय मी, परंतु ज्या वेळेस यांचा एक्सपेरिमेंट पूर्ण झाला ए नावाच्या सायंटिस्टचा, त्यावेळेस याला कंडक्टिव्हिटी भेटली. काय म्हणतोय मी, त्यावेळेस याला कंडक्टिव्हिटी ही भेटली. किती भेटली याला कंडक्टिव्हिटी, तर याला भेटली 15. ठीक आहे, याला कंडक्टिव्हिटी किती भेटली 15 ओम्स इनवर्स सेंटीमीटर इनवर्स. ठीक आहे, कंडक्टिव्हिटीचं एसआय युनिट आपण बघितलं, काय भेटले याला 15 ओम्स इनवर्स सेंटीमीटर इनवर्स, म्हणजेच काय तर 15 सिमन्स सेंटीमीटर इनवर्स. ठीक आहे, हे याचं एसआय युनिट आहे. ठीक आहे, ह्याला इतकी कंडक्टिव्हिटी भेटली आणि बी नावाच्या सायंटिस्टला जी कंडक्टिव्हिटी भेटली ती किती भेटली की कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू 20. बघा इकडं सगळं मेजरमेंट सेम आहे, बघा इकडं सगळं मेजरमेंट सेम आहे, तरी सध्या कंडक्टिव्हिटी डिफरंट का आली असेल. ठीक आहे, सगळं मेजरमेंट आपण सेम घेतलेलं आहे, सगळं घेतलेलं आहे, तरी सध्या काय झालं, याची कंडक्टिव्हिटी आली 15 आणि याची कंडक्टिव्हिटी आली 20. असं का झालं, तर ते मेन जे आले त्यांचे पीएचडीचे सर त्या सायंटिस्ट कडे असे बघायला लागले, अरे बाबा तू पण सेम घेतलं होतं, तू पण सेम घेतलं होतं, सगळे सेल सेम आहे तुमच्याकडे, इलेक्ट्रॉन मधलं दोन्ही अंतर सेम आहे, म्हणजे तुम्ही जो क्यूब तयार घेतला होता, ठीक आहे, जो स्पीस घेतला होता, जो डायमेन्शन घेतला होता, त्याचं मेजरमेंट सगळं सेम आहे. तुम्ही घेतलेलं इलेक्ट्रोलायटिक दोघांमध्ये सोल्युशन जे आहे ते पण सेम आहे. मग प्रॉब्लेम काय झाला नेमकं, तुझी कंडक्टिव्हिटी आली 50 आणि तुझी कंडक्टिव्हिटी आली 20, नेमकं फरक काय, इकडं 15 इकडं 20, नेमकं झालं तरी काय बाबा असं की तुमच्या दोघांमधली कंडक्टिव्हिटी डिफरंट आली. मग ते जो मेन जो होता पीएचडीचा सर त्याने जरा जास्त विचार केला, काय झालं असेल बाबा याच्यात, नेमकं काय घडलं काय असेल. मग त्याने ज्यावेळेस विचार केला त्यावेळेस त्यानं बघितलं की म्हणजे त्यांना विचारलं त्या सायंटिस्टला ए नावाच्या आणि बी नावाच्या, त्यावेळेस नेमकं काय झालं असेल तुझ्या नेमकं सोल्युशन. त्यावेळेस दोघांकडे ज्यावेळेस डिस्कशन झालं, त्या डिस्कशन वरून त्यांना काय घेतलं असं एक त्या निर्देशकापर्यंत पोहोचले की बाबा ए नावाच्या सायंटिस्टनं सांगितलं की माझ्याकडे जे इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन होतं, कशाचं NaCl चं जे इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन होते, ते सोल्युशन मध्ये आयन्स हे फार कमी प्रमाणात होते. काय म्हणतोय मी, फार कमी प्रमाणात होते, म्हणजे याच्याकडे जे आयन्स होते ते होते 8 ते 9 आयन्स NaCl चे होते. आणि बी नावाच्या सायंटिस्टनं सांगितलं की जे माझ्याकडे आयन्स होते ते आयन्स होते 10 to 15 इतके NaCl चे आयन्स तयार झालेले होते. मग असं सांगितलं. मग जो मेन सर होते यांचे पीएचडीचे, त्यांचं ऑब्झर्वेशन असं झालं, या दोन्ही एक्सपेरिमेंट वरून त्यांचं ऑब्झर्वेशन असं झालं की ते म्हणाले की याच्यात कॉन्सन्ट्रेशन, काय म्हणतोय मी, कॉन्सन्ट्रेशन दोघांमध्ये डिफरंट आहे NaCl चं, म्हणजे इकडं NaCl चं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे आणि बी सेल मध्ये कॉन्सन्ट्रेशन NaCl चं जास्त आहे. म्हणजे इलेक्ट्रोलायटिक काय म्हणतोय मी, म्हणजे जर तुम्हाला कंडक्टन्स काढायचा असेल तर NaCl चं कॉन्सन्ट्रेशन काय करतं, त्याच्यावर फरक करतं. जर कॉन्सन्ट्रेशन डिफरंट असेल तर तुमचा कंडक्टन्स हा वेगवेगळा येतो. म्हणजे इथं काय आपल्याला दिसून आलं की बाबा इथला जो कंडक्टन्स आहे, म्हणजे माझी मेजरमेंट सेम आहे, पण कंडक्टिव्हिटी काढताना जो कंडक्टन्स जो आहे, म्हणजे इथला कंडक्टन्स हा माझा कमी आला आणि इथला कंडक्टन्स जास्त आला, त्यामुळं कंडक्टिव्हिटी सध्या काय आली माझी डिफरंट आली. ठीक आहे, डिफरंट आली कंडक्टिव्हिटी ही माझी दोन्ही मधली. मग त्याच्यावरून आपल्याला लक्षात काय येतंय की कॉन्सन्ट्रेशन इज नथिंग बट मोलॅरिटी. ठीक आहे, मग आपल्याला बघायचं आता मोलार कंडक्टिव्हिटीची गरज पडली इथं, त्याला काय म्हणतोय मी, कॉन्सन्ट्रेशन इज नथिंग बट मोलॅरिटी. मग बघूया आपण
मोलार कंडक्टिव्हिटी नेमकं काय सांगते इथं आपल्याला. आता आपल्याला बघायचं आहे मोलार कंडक्टन्स. ठीक आहे, मग आपण बघितलं की सायंटिस्टला काय लक्षात आलं की आपलं जे काही मोलॅरिटी कंडक्टिव्हिटी आहे ती म्हणजे कंडक्टन्स जो आहे आपल्या इलेक्ट्रोलायटिक सोल्युशनचा तो कशावर डिपेंड आहे, आपल्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड आहे. ठीक आहे, मग आपल्याला हे कळालं की आपला जो कंडक्टन्स जो आहे तो कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड आहे. म्हणजे काय सांगतो आपल्याला कंडक्टन्स. ठीक आहे, कंडक्टिव्हिटी आपल्याला काय सांगते, जर कंडक्टिव्हिटी कॅल्क्युलेट करायची असेल तर कंडक्टिव्हिटी आपल्याला कंडक्टन्सवर डिपेंड आहे. कंडक्टन्स आपला कशावर डिपेंड आहे, तर तो आपला कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड आहे. म्हणजेच काय आपल्याला काय लक्षात आलं की मोलॅरिटी इज नथिंग बट, काय म्हणतोय बघा इकडं, मोलॅरिटी इज नथिंग बट कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे तुमच्या सोल्युशनचं किती कॉन्सन्ट्रेशन आहे ते तुमची मोलॅरिटी झाली. ठीक आहे, म्हणजे सपोज मोलॅरिटी ठरवते की तुमचं सोल्युशन मध्ये किती कॉन्सन्ट्रेशन आहे. सपोज की काय सांगते आपल्याला मोलॅरिटी, तर बघा आपल्याला इकडं मोलार कंडक्टन्स आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, आपल्याला मोलॅरिटी काय सांगते हे बघण्यासाठी आधी आपल्याला काय बघावं लागेल, मोलार कंडक्टन्स बघावं लागेल. मोलार कंडक्टन्स कशाने डिनोट केलं जातं, तर मोलार कंडक्टन्स हे लॅम्बडा एम न, किंवा त्याला काय म्हणतात अजून कॅप एम असं सध्या म्हटलं जातं. बघा इकडं, मग कॅप एम आपल्याला काय सांगतं की ते सांगतं द कंडक्टन्स ऑफ 1 मोल इलेक्ट्रोलाइट सोल्युशन इज कॉल्ड ॲज मोलार कंडक्टन्स. म्हणजे काय, जेव्हा आपण एखादा इलेक्ट्रोलाइट घेतोय, ठीक आहे, जेव्हा आपण एखादा इलेक्ट्रोलाइट घेतोय त्या इलेक्ट्रोलाइटच्या सोल्युशनची मोलॅरिटी काढतोय त्यावेळेस त्याची मोलॅरिटी ही ठरलेली असते, त्याची मात्रा ही ठरलेली असते. किती असते, 1 मोल इतकी त्याची मात्रा ठरलेली असते. ठीक आहे, मग बघा इकडे सपोज मी काय करतोय, आता आपल्याला कळालं की मोलॅरिटी इज नथिंग बट अ कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे मी 1 मोल सोल्युशन घेतलं, काय म्हणतोय मी 1 मोल सोल्युशन घेतलं की त्याच्यात एवढेच आयन्स, सपोज 10च आयन्स असणार हे ठरलेलं. मग कोणतंही सोल्युशन घेऊ द्या, मी 1 मोल घेतलं की त्याच्यात किती आयन्स असणार, 10च आयन्स असणार. हे एक्झाम्पल दिलं. ठीक आहे, म्हणजे मोलॅरिटी इज नथिंग बट अ कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे तुमचं मोलॅरिटी ठरली, 1 मोल सोल्युशन आहे त्यात 10 आयन्स म्हणजे 10च आयन्स, विषय दुसरा नाही. मग सपोज मी आपण मगाशी इथं बघितलं की ए नावाच्या सायंटिस्टने घेतलेली, म्हणजे ए इलेक्ट्रोलायटिक सेल आणि बी इलेक्ट्रोलायटिक सेल, दोघांमध्ये मी 1 मोल जर काय दिलं असतं इलेक्ट्रोलाइट सोल्युशन म्हणजे NaCl दिलं असतं 1 मोल, तर दोघांमध्येही तुमचा कंडक्टन्स सेम आला असता. ठीक आहे, दोघांमधली ही जीची व्हॅल्यू सेम आली असते आणि जीची व्हॅल्यू सेम आली असती तर दोघांमध्येही तुमची कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू काय आली असती, सेम आली असती. ठीक आहे, मग ही तर ते ऑब्झर्वेशन त्या सायंटिस्टला भेटलं. मग तेच आपण बघतोय आता मोलार कंडक्टन्स. की मोलार कंडक्टन्सनं आपल्याला सांगितलं की जेव्हा आपण एखादा इलेक्ट्रोलाइट घेतोय त्यावेळेस त्याची मात्रा ठरलेली असते, ती म्हणजे किती असते, 1 मोल एवढी मात्रा त्याची ठरलेली असते. मग बघा आता इकडं आपण बघूया मोलार कंडक्टन्स म्हणजे काय. आपला कन्सेप्ट तर क्लिअर झाला की मोलार कंडक्टिव्हिटीची गरज का पडली, तर दोघांमध्ये सपोज मी जर नुसतं इलेक्ट्रोलाइट सोल्युशन घेतलं असतं तर त्या इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन मधले माझे काय कॉन्सन्ट्रेशन डिफरंट असतं. मग जर कॉन्सन्ट्रेशन डिफरंट असेल, काय म्हणतो मी, कॉन्सन्ट्रेशन डिफरंट असेल तर मला दोघांची कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू ही डिफरंट भेटती. दोन्ही एक्सपेरिमेंट घेतले होते मी. ठीक आहे, एक एक्सपेरिमेंट बी एक एक्सपेरिमेंट. ठीक आहे, दोघांमध्ये ही कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू डिफरंट आली होती. ते कशामुळे, कॉन्सन्ट्रेशनमुळे. आणि कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच काय, मोलॅरिटी. मग तेच आपल्याला बघायचं आहे, मोलॅरिटी मोलार कंडक्टन्सची गरज का पडली ते आपण तर लक्षात तर आलंच. मग आता आपण काय शिकतो, मोलार कंडक्टन्स. ठीक आहे, त्याची गरज आहे, खूप महत्वाचं आहे मोलार कंडक्टन्स ते. ठीक आहे, मग सपोज मी काय घेतलं, एक इलेक्ट्रोलायटिक सेल घेतली. ठीक आहे, मग मी इलेक्ट्रोलायटिक ही सेल घेतलेली आहे. सेल मध्ये काय करतोय बघा इकडं, सेल मध्ये मी एक इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन घेतोय. कशाचं इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन घेतोय मी, ह्याच्यामध्ये इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन घेतलंय मी NaCl चं इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन घेतलं. ठीक आहे, मग मी हे इलेक्ट्रोलायटिक NaCl चं सोल्युशन घेतलेलं आहे. त्याच्यात जी काही मोलॅरिटी ठरलेली असणार आहे याची, ती कशी असणार आहे, आता आपल्याला गिव्हन असणार आहे. त्याची मोलॅरिटी काय असणार आहे, आपल्याला गिव्हन असणार आहे. ठीक आहे,
मोलॅरिटी गिव्हन असणार आहे. कशा पाय गिव्हन असणार आहे? कारण आपण ठरवून घेतलेलं आहे की NaCl चं सोल्युशन हे इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन, याच्यातलं काय घेतलं होतं हे आपण इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन घेतलं होतं. ठीक आहे, त्याच्यातले इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन हे एकच मोल इतकं असणार आहे. म्हणजे याची मोलॅरिटी कॅपिटल M न डिनोट करतो आणि याची मोलॅरिटी ही आपण घेऊन घेतली, म्हणजे किती घेतली? 1 मोल घेतली. ठीक आहे, मग बघा आता मी जे काही जो सिलेंडर घेतलेला आहे, सिलेंडर मध्ये माझं जे इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन आहे त्या सोल्युशनची मोलॅरिटी ही गिव्हन आहे. ते सोल्युशन कशाचं आहे? NaCl चं आहे. मग बघा आता नेमकं काय करायचं आपल्याला आता, तर या सोल्युशनचं आपल्याला व्हॉल्यूम कॅल्क्युलेट जर करायचं असेल तर बघा इकडं व्हॉल्यूम कशासाठी कॅल्क्युलेट करायचं आहे की बाबा ही मी ठरलंय की मला माहित आहे की याच्यात 1 मोल सोल्युशन आहे, पण आपल्याला कंडक्टिव्हिटी काढायची आणि कंडक्टिव्हिटी आपल्याला माहित आहे की काय माहित आहे? कंडक्टिव्हिटी म्हणजे आता काय माहित आहे आपल्याला तिथं? तर माहित आहे आपल्याला K इज इक्वल टू काय असतं? K म्हणजे कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू कंडक्टन्स ऑफ 1 ml सोल्युशन. म्हणजे ह्या तुमच्या इलेक्ट्रोलायटिक सेल मधला 1 ml सोल्युशन आहे, त्या 1 ml सोल्युशन मधला जेवढा कंडक्टन्स आहे तो म्हणजे माझा कंडक्टिव्हिटी. ठीक आहे, इथे लिहितो मी बघा कंडक्टन्स ऑफ 1 ml सोल्युशन. ठीक आहे, मग आता हे अख्खं सोल्युशन किती आहे तुम्हाला माहित आहे? 1 मोलचं सोल्युशन आहे, ठीक आहे, पण ते किती आहे त्याचं व्हॉल्यूम आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. मग बघा इकडे आता आपण काय करतोय? व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचं आहे. मग आपल्याला मोलॅरिटी सांगते काय? मोलॅरिटी इज इक्वल टू बघा इकडे मोलॅरिटी इज इक्वल टू मोल्स ऑफ सॉल्यूट बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन आपल्याला आता हा फॉर्म्युला माहित झाला. मग बघा इकडे मोल्स ऑफ सोल्यूट किती घेतलाय आपण? किती आहे माझ्या सोल्युशनचं मोल्स? तिथं 1 मोल आहे. पण कसं आहे आपल्याला आता बघा आधी व्हॉल्यूम काढायचं, म्हणून व्हॉल्यूम साठी मी फॉर्म्युला तयार करतोय. V इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर म्हणतोय. बघा मी इकडे लिटर मध्ये आहे माझं हे सोल्युशन. ठीक आहे, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर इज इक्वल टू मोल्स ऑफ सोल्यूट. किती मोल्स आहे सोल्युशन माझं? तर 1 मोलचं सोल्युशन आहे. किती मोल्स आहे? 1 मोलचं सोल्युशन आहे. ठीक आहे, डिवाइड बाय मोलॅरिटी. ठीक आहे, डिवाइड बाय मोलॅरिटी. मग मला आता व्हॉल्यूम तर कॅल्क्युलेट करता आलं. बघा इकडे मोल्स इन लिटर इज इक्वल टू 1 मोल्सचं सोल्युशन आहे, पण 1 मोल्स इन लिटर, पण हे लक्षात घ्या 1 मोल्स इन लिटर 1 मोल सोल्युशन आहे, पण किती लिटर मधलं आहे हे लक्षात ठेवा. 1 मोल इन लिटर. ठीक आहे, हे पण लिटर आणि त्याची मोलॅरिटी किती आहे? मोलॅरिटी त्याची 1 मोल इतकी त्याची काय आहे? मोलॅरिटी आहे. मोलॅरिटी कशामध्ये असते? मोल्स मध्ये असते. ठीक आहे, या सोल्युशनचं मोल तर आपल्याला माहित आहे किती सोल्युशनचं मोल होतं. याच्यातलं सोल्यूट NaCl किती घेतलं होतं आपण? 1 मोल इतकं NaCl घेतलं होतं आपण. ठीक आहे, 1 मोल NaCl आपण घेतलं होतं. मग 1 मोलचं म्हणजे याच्या सोल्यूट बघा काय म्हणतो इकडं मोल्स ऑफ सोल्यूट किती आहे? मोल्स ऑफ सोल्यूट 1 आहे इन लिटर मध्ये. ठीक आहे, कारण व्हॉल्यूम मी कसं घेतलंय? लिटर मध्ये घेतलेलं आहे. ठीक आहे, मग त्याचे डिवाइड बाय मोलॅरिटी. मग बघा आता इकडं काय करायचं आता आपल्याला बघा आता व्हॉल्यूम इन लिटर आपल्याला माहित झालं. ठीक आहे, मग याच्यावरून लक्षात काय आलंय? व्हॉल्यूम इज इक्वल टू. ठीक आहे, व्हॉल्यूम इन लिटर इज इक्वल टू 1 लिटर म्हणजे किती असतं? 1000 ml. बघा इकडं 1 लिटर म्हणजे किती? 1000 ml डिवाइड बाय मोलॅरिटी. आपण काय केलं? व्हॉल्यूम कॅल्क्युलेट केलं. ठीक आहे, व्हॉल्यूम कॅल्क्युलेट केलं. आपण आता बघितलं की काय आपल्याला माहित आहे की कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू कंडक्टन्स ऑफ 1 ml सोल्युशन. ठीक आहे, म्हणजे मी 1 ml इतकं व्हॉल्यूम घेतलं. 1 ml व्हॉल्यूमचा कंडक्टन्स जो असतो तो काय असतो? कंडक्टिव्हिटी असतो. मग माझ्याकडे आता एवढं सगळं काय आहे? व्हॉल्यूम आहे. माझ्याकडे एवढं व्हॉल्यूम आहे, तर मग याची कंडक्टिव्हिटी काय असणार आहे? तर याची कंडक्टिव्हिटी कशी असणार? बघा इकडे 1 ml
1 ml सोल्युशन म्हणजे 1 कंडक्टन्स ऑफ 1 ml सोल्युशन इज इक्वल टू कंडक्टिव्हिटी, तर 1000 ml बाय मोलारिटी इज इक्वल टू किती कंडक्टिव्हिटी असणार आहे, तर त्याची कंडक्टिव्हिटी इतकी येते बघा इकडं 1000, काय म्हणतो बघा इकडं 1000 ml इंटू 1000 इंटू के डिवाइड बाय एम, ही काय झाली, ह्या व्हॅल्यूमची कंडक्टिव्हिटी झाली. ही कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू काय म्हणतोय मी, कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू 1000 इंटू के डिवाइड बाय एम, ही झाली कंडक्टिव्हिटी कशाची, ह्या व्हॅल्यूमची. हे जे आपण व्हॅल्यूम कॅल्क्युलेट केले पूर्ण सेलचं, ठीक आहे, ह्या सेलच्या पूर्ण सेलचं व्हॅल्यूम कॅल्क्युलेट केलेलं आहे इन लिटर मध्ये. पूर्ण जेवढं काय सोल्युशन घेतलं होतं आपण व्हॅल्यूम इन लिटर, ठीक आहे, हे सोल्युशन घेतलेलं, त्या सोल्युशनचे आपण काय कॅल्क्युलेट केलं, त्या म्हणजे इतकं 1 लिटर इतक्या सोल्युशन मध्ये माझे इतके मोल्स ऑफ सॉल्यूट आहेत, ठीक आहे, इतके मोल्स ऑफ सॉल्यूट आहेत 1000 ml आणि त्याची मोलॅरिटी 1 मोल इतकी आहे. मग त्याचे इतके हे आपण घेतलं आणि ते आता ह्या व्हॅल्यूमची मी काय कॅल्क्युलेट केली, कंडक्टिव्हिटी कॅल्क्युलेट केली. मग किती आली कंडक्टिव्हिटी माझ्याकडे 1000 इंटू के डिवाइड बाय एम, ठीक आहे, मग इतकी आली कॅल्क्युलेटी. मग आता मला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, तर माझं मोलार कंडक्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे, ठीक आहे. मग मोलार कंडक्टन्स मला काय सांगतं बघा इकडं, मोलार कंडक्टन्स आपल्याला काय सांगतं ते बघायचं. तर मोलार कंडक्टन्स आपल्याला 1 मोल सोल्युशन तर येऊन दिलेलं आहे बघा इकडं. मग मोलार कंडक्टन्स इज इक्वल टू किती आहे माझ्याकडे व्हॅल्यूम, तर माझ्याकडे व्हॅल्यूम होतं ते घ्यायचं आपल्याला 1000 बघा इकडं 1000 इंटू के, म्हणजे माझी ही कंडक्टिव्हिटी डिवाइड बाय किती कॉन्सन्ट्रेशन आहे माझ्या सोल्युशनचं ते, म्हणजे किती मोलचं कॉन्सन्ट्रेशन आहे आतमध्ये, 1 मोल घ्या 2 मोल घ्या ते, बरोबर, इंटू कंडक्टिव्हिटी म्हणजे माझ्या 1 ml ची कंडक्टिव्हिटी जे असेल ते इंटू 1000 ml, ठीक आहे. हे झालं माझं काय फॉर्म्युला, मला कशाचा भेटला, मोलार कंडक्टिव्हिटीचा भेटला. मग आता आपल्याला याचे युनिट्स पाहायचे आहेत. काय सांगतात याचे युनिट्स, तर बघा याचे युनिट्स आपल्याला काय सांगतात, याचे युनिट्स आपल्याला सांगतात कॅल्क्युलेट करायचे आहेत. बघा इकडं युनिट ही आपण जसं एसआय युनिट कॅल्क्युलेट केलेत मागचे, तसेच आपल्याला इथं पण याचे एसआय युनिट कॅल्क्युलेट करायचे आहेत. कंडक्टिव्हिटीचं एसआय युनिट काय आहे, कंडक्टिव्हिटीचं एसआय युनिट अगोदर घेऊया आपण इकडं. बघा इकडं कंडक्टिव्हिटीचं एसआय युनिट काय होतं आपलं, ओहम इनवर्स इंटू सेंटीमीटर इनवर्स, ठीक आहे, ओहम इनवर्स इंटू सेंटीमीटर इनवर्स. मग बघा डिवाइड बाय मोलॅरिटी कशात कॅल्क्युलेट करतो आपण, मोलॅरिटी आपण मोल मध्ये कॅल्क्युलेट करतो. इन ऑल्सो डिवाइड बाय, मोलला ऑल्सो डिवाइड काय असणार आहे, व्हॅल्यूम असणार आहे माझं. व्हॅल्यूम किती व्हॅल्यूम आहे माझ्याकडे 100, ठीक आहे, ml मध्ये आहे, म्हणजेच कशामध्ये असणार आहे ते सेंटीमीटर क्यूब मध्ये असणार आहे, ठीक आहे. हे 1000 म्हणजे हे काय असतं, अबावला गेलं जे डिनोमिनेटरचं न्यूमरेटरला जर गेलं तर बघा कसं होतं, हे वर गेल्यानंतर म्हणजे ओहम इनवर्स इंटू सेंटीमीटर इनवर्स, हे वरती घेतलं काय झालं इंटू सेंटीमीटर काय झालं क्यूब, ठीक आहे, वरती आलं हे सेंटीमीटर क्यूब झालं, डिवाइड बाय मोल्स, हे फक्त मी वरती लिहिलेलं आहे, दुसरं काय केलं काहीच नाही. मग आता हे मायनस याच्यातून हे कट झालं एक, ठीक आहे, हे कट झाल्यानंतर काय आलं तुमचं, ओहम इनवर्स इंटू सेंटीमीटर स्क्वेअर डिवाइड बाय मोल, हे काय आलं याचं एसआय युनिट, कशाचं, मोलार कंडक्टिव्हिटीचं एसआय युनिट, ठीक आहे, लक्षात राहील. बघा इकडं ओहम इनवर्स इंटू सेंटीमीटर स्क्वेअर डिवाइड बाय मोल, हे याच्यावरून एसआय युनिट आपल्याला कॅल्क्युलेट केले. मग बघा इकडे एसआय युनिट आपण अशा प्रकारे पण लिहू शकतो. कशा प्रकारे, बघा इकडं कॅप एम इज इक्वल टू सेंटीमीटर इनवर्स म्हणजे काय सिमन्स, ठीक आहे, कॅपिटल एस न पण आपण डिनोट करू शकतो, इंटू सेंटीमीटर स्क्वेअर इंटू पर मोल्स, ठीक आहे. हे झालं याचं एसआय युनिट ऑफ मोलार कंडक्टन्स, ठीक आहे. कळलं, एकदम इझी होता मोलार कंडक्टन्स.
ठीक आहे. बघा आता आपण फर्स्ट प्रॉब्लेम बघतोय आपल्या टेक्स्ट बुक मधला 5.1 हा प्रॉब्लेम आहे 1 नंबरचा. बघा इकडे काय सांगतो आपल्याला प्रॉब्लेम. तर आपल्याला प्रॉब्लेम मध्ये बघायचं आहे आपल्याला. बघा इकडे प्रॉब्लेम काय सांगतोय. द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ 0.05 मोलार BaCl2 solution at 25 degrees Celsius is 223 ohm inverse centimeter square and moles inverse. What is the conductivity? बघा इकडे आपल्याला हा प्रॉब्लेम दिलेला आहे. ह्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काय काय दिलंय तर गिवन डाटा फर्स्टली आपण तो लिहूया इकडं. बघा गिवन डाटा त्यांनी काय काय दिलेला आहे. फर्स्टली आपल्याला त्यांनी दिलेला आहे कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे. सोल्युशनचं BaCl2 हे आपल्याला सोल्युशन दिलेलं आहे. ह्या सोल्युशनचं त्यांनी काय दिलेलं आहे कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे. फर्स्टली कॉन्सन्ट्रेशन इज नथिंग बट मोलॅरिटी. ठीक आहे. म्हणजे त्यांनी कॅपिटल M इज इक्वल टू किती दिलेले आहे कॉन्सन्ट्रेशन त्यांनी 0.05 मोलार इतकं काय दिलेलं आहे त्यांनी कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे. त्याचबरोबर मोलार कंडक्टिव्हिटी पण त्यांनी आपल्याला दिलेलं आहे कॅप M किंवा लॅम्बडा M इज इक्वल टू किती दिलेले आहे त्यांनी आपल्याला मोलार कंडक्टन्स तर दिलेलं आहे त्यांनी 223 ओहम इनवर्स सेंटीमीटर स्क्वेअर मोल इनवर्स. ठीक आहे. इतकं काय त्यांनी दिलेलं आहे आपल्याला मोलार कंडक्टन्स दिलेला आहे. त्याचबरोबर टेम्परेचर ही दिलेलं आहे त्याची काही गरज नाही आपल्याला. आणि त्याचबरोबर त्यांनी काय कॅल्क्युलेट करायला सांगितलंय फाइंड आउट टू फाइंड काय कॅल्क्युलेट करायचं आता आपल्याला इथं तर आपल्याला कंडक्टिव्हिटी कॅल्क्युलेट करायची आहे. काय कॅल्क्युलेट करायचे आहे कंडक्टिव्हिटी इट इज डिनोटेड बाय स्मॉल k दॅट इज कप्पा इज इक्वल टू आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे. मग आता आपल्याला हे सगळं कॅल्क्युलेट करायचं आहे. मग बघा इकडं आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग आपल्याला मोलार काय इथे दिलेलं आहे कंडक्टिव्हिटी पण दिलेला आहे. मग आता कंडक्टिव्हिटी आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितलं म्हणजे k इज इक्वल टू कॅल्क्युलेट करायचं आहे. मग आपल्याला मोलार कंडक्टन्स आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. लिहा इकडे मग मोलार कंडक्टन्सचा. ठीक आहे. सोल्युशन म्हणून लिहूया आपण इथं. लिहूया आपण सोल्युशन. बघा इकडे काय आहे आपलं सोल्युशन. बघा की दिले काय आपल्याला मोलार कंडक्टन्स इज इक्वल टू काय फॉर्म्युला आपला 1000k डिवाइड बाय मोलॅरिटी. ठीक आहे. हा फॉर्म्युला मग आपल्याला k कॅल्क्युलेट करायचा आहे. मग k इज इक्वल टू फॉर्म्युला तयार करावा लागेल. k इज इक्वल टू मोलार कंडक्टन्स इंटू m डिवाइड बाय 1000. ठीक आहे. हा आपला फॉर्म्युला तयार होतोय. ठीक आहे कंडक्टिव्हिटीचा. मग त्या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला आता काय करावे लागेल कंडक्टिव्हिटी कॅल्क्युलेट करावी लागणार आहे. मग बघा इकडे कंडक्टिव्हिटी आपण आता कॅल्क्युलेट करतोय. क्वेश्चन मी काय करतो रफ करतो म्हणजे आपल्याला सरळ वरून खाली लिहिता येत जाईल. ठीक आहे. दोन डाटा आहे आपल्याकडे सगळं आहे. बघा इकडे फॉर्म्युला भेटला आपल्याला कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू मोलार कंडक्टन्स किती आहे आपल्याकडे मोलार कंडक्टन्स 223 ओहम इनवर्स सेंटीमीटर स्क्वेअर इंटू पर मोल. ठीक आहे. इंटू कॉन्सन्ट्रेशन किती आहे आपल्याकडे कॉन्सन्ट्रेशन किती आहे तर आपल्याकडे कॉन्सन्ट्रेशन आहे 0.05 मोलार डिवाइड बाय 1000 मोलॅरिटी किती आहे 1000 ml. ठीक आहे. म्हणजे हे तुमचं 1000 ml असेल ते काय कॉन्सन्ट्रेशन सॉरी व्हॉल्यूम 1000 डिवाइड बाय 1000. मग बघा आता इकडे कसं कॅल्क्युलेट बरी आपल्या किमती मांडलेल्या आहेत. मग 1000 ml आहे. ml म्हणजे काय सेंटीमीटर क्यूब असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर हे जे आपलं आहे 0.05 मोलार. ठीक आहे. हे कशात मोजतो आपण इन मोल मध्ये असतं. ठीक आहे. कशामध्ये असतं इन मोल मध्ये असतं हे आपलं. मग बघा इकडं हे आता तुमचं हे मायनस मोल म्हणजे हे मोल प्लस हा मोल एकमेकाला कॅन्सल होणार. ठीक आहे. त्यानंतर ह्याच्यातला हा सेंटीमीटर क्यूब माझा वर घेतला मी. बघा इकडं डिनोमिनेटरचा मी न्यूमरेटरला हा सेंटीमीटर क्यूब इथं आणला मी व काय झाला माझा सेंटीमीटर -3. ठीक आहे. हे झालं. मग आता इथं माझा हा सेंटीमीटर क्यूब
आणि हा आपला सेंटीमीटर मधला क्यूब एकमेकाला कॅन्सल झाले. आता उरलं काय ते आपण इथे लिहू. त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. 223 इंटू 0.05 याचं काय केलं मल्टिप्लिकेशन केलं. किती येणार आहे याचं मल्टिप्लिकेशन. तर याचं मल्टिप्लिकेशन येतं 11.15 डिवाइड बाय 1000. ठीक आहे, डिवाइड बाय 1000. आता ह्या दोघांचं सगळे मोल्स आपण आता इथं माझं उरलं काय आहे तेवढे इथं लिहितोय. सगळे युनिट्स काय काय ओहम्स इनवर्स इंटू सेंटीमीटर इनवर्स. ठीक आहे, हे आपले SI युनिट इथं आलेले आहेत. ठीक आहे, बघा आता याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन करा. खाली काही येतं ते आन्सर लिहूया आपण. बघा याचं डिवायडेशन करा. मग कप्पा इज इक्वल टू म्हणजे कप्पा म्हणजे काय कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू 1000 न याला डिवाइड करा. 11.15 डिवाइड बाय 1000 ला डिवाइड करा. किती येणार आहे त्याचं आन्सर. तर याचा आन्सर येतं याचं इकडं वरती गेल्यानंतर म्हणजे हे म्हणजे काय बघा. आता इकडं हे 3 शून्य आहेत म्हणजे किती आलं 10⁻³ हे वरती गेल्यानंतर काय होणार आहे इंटू 10⁻³ म्हणजे 11.15 इंटू 10⁻³ सेंटीमीटर इनवर्स इंटू ओम इनवर्स इंटू सेंटीमीटर इनवर्स झालं. बघा आता इकडं अजून कसं हे तुमचं असं तयार होईलच. तेच बरोबर अजून एक कशा प्रकारे तयार होईल हे तुमचं. तर 0 पॉइंट हे सगळे काय करतो मी याच्यात ऍड करतो. ठीक आहे, 0.0115. ठीक आहे, 0.0115 हे तुमचं काय झालं इंटू सेंटीमीटर इनवर्स ओम इनवर्स. ठीक आहे, हे तुमचं आलं आन्सर कंडक्टिव्हिटी. ठीक आहे, कंडक्टिव्हिटीचं हे तुमचं आन्सर आलं. कंडक्टिव्हिटी कशी कॅल्क्युलेट केली ते कळलं. बघा इकडं हा आपला फॉर्म्युला. ह्या फॉर्म्युला मध्ये काय केलं आपण सगळ्यात जे काय आपल्याला गिव्हन डाटा होता तो आपण याच्यात पुट केला. ठीक आहे, पुट केल्यानंतर फक्त काय केलं मी त्या 1000 सेंटीमीटर क्यूब होता तो मी वरती घेतला. काय झाला ते सेंटीमीटर इनवर्स क्यूब झाला. ठीक आहे, मग त्याच्यामधला सेंटीमीटर स्क्वेअर त्याच्यामधला सेंटीमीटर स्क्वेअरला कॅन्सल झाला. उरलं काय फक्त सेंटीमीटर इनवर्स एक उरला. ठीक आहे, मग हा मोल्स इनवर्स ह्या 0.05 ला हा युनिट कॅन्सल झाला. मग उरलेलं माझ्याकडे काय 0.05 इंटू 223 चं मल्टिप्लिकेशन केलं आलं 11.15. ठीक आहे, डिवाइड बाय 1000 इंटू सेंटीमीटर इनवर्स इंटू ओम इनवर्स हा तुमचा युनिट. मग ह्या युनिटला काय केलं मी पुन्हा एकदा काय केलं यांचं डिवायडेशन केलं. डिवायडेशन केल्यानंतर मी हे वरती घेऊन गेलो. मग हे वरती घेऊन गेलो. एकतर तुमचा आन्सर अशा ह्याच्यातून लिहा किंवा खालच्या ह्याच्यातून लिहा ऍज यू विश. ठीक आहे, मोलार कंडक्टन्स हा पॉइंट संपला. विथ न्यूमेरिकल्स आपण छान पद्धतीने घेतलेलं आहे. ठीक आहे.